विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही. एकनाथ खडसे शंभूराजेंवर संतापले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत एकनाथ खडसे हे चांगले संतापल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा असताना महायुतीचा एकही मंत्री सभागृहात हजर नव्हता आणि त्यामुळे एकनाथ खडसे हे संतापले. तेव्हा सभापती राम शिंदे यांनी मंत्री शंभूराज देसाई हे सभागृहात येत आहेत, ते वाटेत आहेत असं सांगत खडसेंना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शंभूराज देसाई धावत पळत विधान परिषदेत आले आणि त्यावेळी खडसे यांनी त्यांना खडे बोल सुनावले. आपण अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करत आहोत. अशा महत्त्वाच्या वेळी एकही मंत्री सभागृहात उपस्थित नसणे यावरून सरकार किती संवेदनशील आहे हे दिसतं आहे. शंभूराज देसाई सभागृहात धावत पळत आले. मंत्रिमंडळात 42 जण आहेत, मात्र तुम्ही एकटे सभागृहात उपस्थित आहात, याबद्दल अभिनंदन. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेसाठी सभागृहात काही मंत्र्यांनी उपस्थित राहावे ही अपेक्षा असते असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. मला माहीत आहे तुम्हाला खूप काम असते, रात्री खूप जागरणं होतात, त्यामुळे तुम्हाला सकाळी उठायला वेळ होतो असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. यावर शंभूराज देसाई यांनी मी अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग घेत होतो असंही म्हटलंय. मी पोहोचलोच होतो पण लिफ्ट यायला वेळ गेला असं सांगून शंभूराज यांच्याकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर एकनाथ खडसे उसळून म्हणाले की तुम्हाला ब्रीफिंग घ्यायचं असतं, मग आम्हाला कामं नसतात का? ब्रीफिंग रात्री घ्यायचं? मी पण 15 वर्ष मंत्री राहिलो आहे, कामकाज मलाही माहीत आहे, आम्हाला काही कळत नाही का? असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. मंत्री येत आहेत असे निरोप आहे. शंभूराजे देसाई येत आहेत, नाही येत आहेत, ऑन दी वे निरोप मिळाला. ते काय आले? सभापती महोदय, ट्रॅक करतच होतो मी त्यांना, बाहेरवर होते तेव्हा दिसत होते मला. हा तेच सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर आपण चर्चा करतोय. अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो. अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं, तुम्ही आलात धावत पळेल. मंत्रिमंडळामध्ये 42 सदस्य आहेत, त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. सरकार किती संवेदनशील आहे याचाही अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो आहोत. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे. पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे, रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे. हा ब्रीफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नका, आमचे नसतात का कामं? का तुमचंच ब्रीफिंग असतं का? रात्री घ्या की ब्रीफिंग. तर अध्यक्ष महोदय, आले की माहिती मिळवणं विभागातनं, त्याच्यामुळे वेळ होतो, दुसरं काही नाही. आणि मी वेळेत आलो होतो, थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून 1-2 सेकंद उशीर झाला फक्त. सर्व मंत्र्यांचं ब्रीफिंग नसतं. मी मंत्री राहिलेलो आहे काही काळ, 15-1 वर्ष मी होतो. तर जाऊ दे सभापती महोदय, सरकार किती असंवेदनशील आहे याचं उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मी काल या सभागृहाच्या चर्चेमध्ये सांगत होतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मी काल चर्चेला घेतला, पण कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातली चर्चा ही कितीही केली तरी अपूर्ण पडेल अशी अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.